नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये। तर आज आपण आलेलो आहोत संडेची एक राईड करत। आपला मित्र दशरथ आपल्याला भेटलेला आहे आणि दशरथ माझ्यासोबत जेटकिंग क्लासला होता। आज आम्ही तब्बल 13 वर्षांनी भेटतोय प्रत्यक्षरित्या, बाकी कॉलवरती आमचं कनेक्टिव्हिटी होती। सो आता मी आलो आहे दशरथकडे आणि दशरथला बोललो चला संडे आहे तर आपण कुठेतरी फिरून येऊया। सो लोकेशन एक खूप छान भेटलं आम्हाला, मल्हारगडला आलो आहे आम्ही इकडे। तर व्हिडिओमध्ये बनून राहा, मल्हारगड आपल्याला बघायला भेटणार आहे। आणि मल्हारगडाला सोनोरगड असंही बोललं जातं, कारण इथं पायथ्यालगत एक गाव आहे त्याचं नाव आहे सोनोर। सो चला बघूया आता मल्हारगड कसा आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती भेटेल। बाय। मल्हारगड म्हणजे सोनोरीगड। किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग, डोंगररांग, भुलेश्वर म्हणजेच पुणे, जिल्हा पुणे आणि श्रेणी मध्यमधला हा किल्ला आहे। महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात। एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा, तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे। याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात। पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत। पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली। तर आहे चोर दरवाजा। चोर दरवाजातून आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे। दशरथ भाऊ फुल जोशात आहे आणि खूप खुशी वाटते ॲक्च्युली की आपले जे मित्र आहेत ते आपल्याला एवढ्या दिवसांनी भेटतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला ट्रेक करायला भेटतं। सो आय गेस जसं तुझा ट्रेक किती आहे, पहिला आहे की माझा आहे दुसरा तिसरा, पण असं रेकॉर्डवर पहिलं। तर मित्रांनो आता या चोर दरवाजातून आपण आलो आणि दशरथ इकडे एक विहीर आहे आणि माझ्या माहितीनुसार इथलं विहिरीतलं पाणी आटलेलं आहे। सो आपण बघूया। हे बघा, ही एक विहीर आहे आणि सध्या तरी या विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि माझी माहिती जो अभ्यास होता त्यामध्ये पण हेच होता की या विहिरीतलं पाणी आटलेलं आहे। सो विहीर तुम्ही बघू शकता। तर हा आहे मल्हारगड आणि मल्हारगडावरती हा एक बुरुज आहे आणि बुरुजातनं आपल्याला खाली बघायला एक जागा आहे। तर हा चोर दरवाजा आहे, ज्या चोर दरवाजाने आपण आलो आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे खूप छान असा बुरुज आहे बघायला भेटतो आहे। या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजेच इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे। पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते। आपल्याला तिकडे मंदिर बांधलेलं बघायला भेटतं आहे। सो आपण आलो आता चोर दरवाजातनं। इथे तटबंदी आहे आणि इकडे एक मोठी पाण्याची विहीर असावी। तर चला बघून घेऊया। या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली। पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते। तर मित्रांनो आपल्याला इथे एक चौकोनी विहीर बघायला भेटते। पाणी आहे याच्यामध्ये, पाणी आता हिरवंगार झालं आहे। तर पाणी म्हणजे या किल्ल्यावरती पाण्याची सोय नाही आहे। हे पाणी असतं पण हे पिण्यायोग्य पाणी नाही आहे। गडावरती खाण्याची सोय नाही आहे। खाली तळ्यालगत आपल्याला हॉटेल्स भेटतात, तर तुम्ही तिथे जेवू शकता। दुसरी गोष्ट जर प्रश्न असेल राहण्याचा, तर इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दाटीवाटीने 4-5 लोक राहू शकतात, तशी एक जागा आहे। तर चला आता ही विहीर आपण बघितलं, आता बाकीचा गडकिल्ला बघून घेऊया। कारण आता वाजले संध्याकाळचे 6 आणि ह्या वेळेमध्ये गडकिल्ला आपल्याला पूर्ण आपल्या कॅमेऱ्यात कसा कैद करता येईल ह्याचा प्रयत्न माझा चालू आहे। सो व्हिडिओमध्ये बनवून राहा। किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि काही ठिकाणी पडझड झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी ती शाबूत आहे। तर मित्रांनो आपण आलो आहे आता मल्हारगडाला
मल्हारगडाला आल्यावरती आपण चोर दरवाजातून आपण प्रवेश केला किल्ल्यामध्ये. आता आपण बघितलं, एक सुकलेली विहीर दाखवली आणि एक चौकोनी विहीर तुम्हाला दाखवली. तिथनंच तटबंदीला लागूनच हा एक बुरुज आहे आणि मला या बुरुजाची एक छोटी माहिती द्यायची आहे, जे मला लोटलीकर सर, जे ज्येष्ठ इतिहासकार आहेत आपल्या ठाण्यातले, त्यांनी सांगितले होते. जे बुरुजामध्ये दसर तिकडे जरा, जे बुरुजामध्ये तुम्ही हे बघू शकता, हे खाणे बनवलेत, हे खाणे बनवलेत असे खाली पण. सो ह्याचा बुरुजामध्ये बनवण्याचा एक मात्र उद्देश होता की आपल्या शत्रू सैन्याने जर आपल्यावरती हल्ला केला तर आपण ह्याच्यातनं धनुष्यबाण असेल किंवा तोफा असतील किंवा उकळतं पाणी किंवा उकळतं तेल आपण ते शत्रूवरती टाकू शकत होतो. आणि दुसरी गोष्ट, तेल टाकल्याच्या नंतर ते भाजले जायचे आणि आपल्या गड किल्ल्याचं रक्षण करता यावं याच्यासाठी हा एक म्हणजे किल्ले बांधणीचा एक मुख्य पैलू आपण बोलू शकतो की अशा खोबण्या बनवलेल्या असतात की ज्यातनं आपण शत्रूवरती हल्ला करू शकतो. दुसरी गोष्ट, पुण्याहून सासवडकडे जाताना जो दिवे घाट आपल्याला दिसतो, तर त्या व्यापारी मार्गावरती देखरेख करण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. आणि शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांपैकी शेवटी बांधलेला किल्ला म्हणून हा प्रसिद्ध आहे मल्हारगड. तर मल्हारगड आकाराने त्रिकोणी आहे आणि छोटासा आहे, 4.5 ते 5 एकरच्या परिसरामध्ये विखरलेला हा पूर्ण मुलूक आहे. आणि हा किल्ला लहान जरी असला तरी देखणे आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात की आज महाराज एवढ्या वर्षानंतर पण आपल्याला आठवतात आणि त्यांचं नाव घेतलं तर ती ऊर्जा आपल्यात येते. तर माझंही म्हणणं असं आहे की आता हे बघू शकता, बुरुज आता डबघाईला आले, तुटलेल्या स्वरूपात आहेत. तर बरेचसे असे दुर्गसेवक संघटना आहेत की जे ह्याच्या दुरुस्तीसाठी अहोरात्र झटत आहेत. तर मला असं वाटतं की जर केंद्र सरकारने थोडंसं ह्या गडकिल्ल्यांवरती लक्ष दिलं. बघा, मी हे बोलत नाही की महाराजांचे पुतळे किंवा काय बांधू नका, बांधत आहे ते बांधलेच पाहिजे, परंतु महाराजांचा जो मेन ठेवा आहे तो आपले गडकिल्ले आहेत. तर आपल्याला थोडं ह्याची जोपासणी केली, आपण जर ह्याला जपलं तर आपल्या येणाऱ्या पिढीला आणि त्यांच्यापेक्षा येणाऱ्या पिढीला आपल्याला गडकिल्ले आहेत तसे दाखवता येतील. नाहीतर मग आता हा बुरुज एक भाग कोसळला आहे, अजून हा कोसळायला जास्त वेळ जाणार नाही. तर मला असं वाटतं केंद्र सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने याच्याकडे लक्ष घालण्याची खरंच गरज आहे. सो मित्रांनो, हा होता इथला बुरुज. आता आपण चाललो पुढे आणि पुढे खरंच खूप बघण्यासारखी जागा आहे. सो चला जाऊया फटाफट. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरतो. मल्हारगड हा छोटेखानी किल्ला आहे. सो मित्रांनो, आता आपण एक बघितली ती सुकलेली पाण्याची विहीर होती, एक पाण्याचा हौद होता चौकोनी, जिथे आपल्याला उतरायला अशा पायऱ्या आहेत. आणि एक ही विहीर आहे इथे. तर इथे बघू शकताय तुम्ही, ह्याच्यामध्ये पाणी आहे, पण मला खात्री नाही पिण्याचं पाणी आहे का, पण विहिरीचं पाणी आहे आणि स्वच्छ असावं. सो पाणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. मल्हारगडाचे बांधकाम 1757 ते 1760 या काळात झाले. मित्रांनो, आपण आलो होतो या गडावरती चोर दरवाजाने आणि इकडे एक आपल्याला प्रमुख द्वार बघायला भेटत आहे. सो आता मी खाली जातो आणि खालून आपण बघूया प्रवेशद्वार कसा आहे तो आणि त्याची माहिती पण द्यायचा प्रयत्न करतो. सो चला आता आपण मेन प्रवेशद्वार बघून घेऊया. इंग्रजाविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. हा किल्ला पानसे या पेशवा सरदाराने बांधला होता, जो पेशव्यांच्या तोफखान्याचा मुख्य प्रभारी होता. वडील माधवराव पेशवे यांनी किल्ल्यावर दिलेल्या भेटीचे दाखले ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध होतात. सोनुरी गावात पानसे यांचा एक अप्रतिम राजवाडा पाहायला मिळतो. सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवे घाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. तर मित्रांनो, प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर आपले मावळे जे होते किंवा आपली सैन्य होती त्यांना इथं आराम विश्रांतीसाठी बसायसाठी एक अशी जागा केली जाते, त्याला दिवडी असं म्हणतो आपण. तर इकडे आपल्याला इथे एक दिवडी बघायला भेटते, इथे एक दिवडी बघायला भेटते आणि इथे एक दिवडी बघायला भेटते. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा एक चौकोन कप्पा केला आणि ह्याच्यात पण चौकोन कप्पा केला.
तर हा कशासाठी केला आहे तर पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा संध्याकाळ किंवा रात्र व्हायची तेव्हा त्याच्यामध्ये दिवा तेवढ ठेवायचे. दिवा ठेवल्याने आपल्याला प्रचंड असा उजेड बघायला भेटतो. सो त्याच्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आणि चला आता आपण ह्या साईडचा गड किल्ला बघितला. आता ज्या जागी मंदिर आहे आता आपण तिथे चालू आहे. सो व्हिडिओ बघत राहा. खरंच खूप सुंदर किल्ला आहे. छोटा असला तरी देखणा किल्ला आहे. जय शिवराय. चोर दरवाजापासून बाले किल्ल्याला तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार लागतो. बाले किल्ल्याला तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. दोन मंदिर आहेत त्या ह्याचे डस्टबिन पण टाकते आता समोर. बाले किल्ल्यातील दोन मंदिराचे शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बाले किल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे तर दुसरे मोठे देऊळ महादेवाचे आहे. आपल्याला मल्हारगडावरती महादेवाचं आणि खंडोबा महाराजांचं मंदिर बघायला भेटतं. तर चला त्या मंदिराची सैर करून येऊया. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात राहायचे झाल्यास फार तर 5 ते 6 माणसे दाटीवाटीने राहू शकतात. मात्र पायथ्याला असणाऱ्या सोनेरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. सासवडला जेवणासाठी हॉटेल्स आहेत. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, परंतु एका विहिरीमध्ये पिण्यायोग्य पाणी जरूर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो हे आहे महादेवाचं मंदिर. आणि या किल्ल्यावरती जर आपल्याला राहायची जागा असेल तर ती या महादेवाच्या मंदिरात आहे. 5-6 जण दाटीवाटीने ह्या मंदिरामध्ये राहू शकतात. सो महादेवाचं दर्शन घेतलं. आता खंडोबा मंदिरात जाऊया. मित्रांनो आत्ताच आपण महादेवाचं मंदिर बघितलं आणि बाजूला एक भिंत आहे आणि भिंतीच्या पलीकडे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे. सो चला आपण जाऊया आणि खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊया. येळकोट एकोट जय मल्हार. उशीर झाला ऑलरेडी पण खूप छान वाटतं. असं पण काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे. अंधार झाला आहे तरी आपल्याला चांगले फुटेज भेटतात आहेत. सो या बघून घेऊया. वेगळे किल्ले मल्हारगड महादेव मंदिर आणि इकडनं या बाजूला आपल्याला बघायला भेटत आहे खंडोबा महाराजाचं मंदिर. सो इकडच्या किल्ल्याचं किंवा मंदिराचं जे पण संवर्धन होत आहे तर ते शिवकार्य प्रतिष्ठान यांच्या वतीने होत आहे. आणि शिवकार्य प्रतिष्ठानच्या सगळ्या युवकांना आणि सगळ्या सभासदांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान काम करत आहे. दुसरी गोष्ट खंडोबा महाराजाच्या मंदिराला कुलूप लागलं आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले. आणि इकडे आपल्याला एक दीपमाळ बघायला भेटते. सो इकडे एक दिवा लागतो, एक दिवा इकडे लागतो. सो दीपमाळ आपल्याला बघायला भेटते खंडोबा मंदिराच्या समोर. दिवे घाट आणि परिसर यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. तर मित्रांनो मल्हारगडावरती एक राजवाडा होता. तर ते राजवाडा तर आता कालांतरामुळे आपल्याला नाही बघायला भेटत आहे. बट आपलं सौभाग्य असं आहे की राजवाड्याचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात आहेत. आणि एक दगडावरती खूप सुंदर अशी देखणी मूर्ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इकडे लावली आहे. तर खरंच खूप भारी वाटतं आहे. तर तुम्हाला पण मी जवळनं दाखवतो. खूप छान असं मूर्ती आहे आणि खूप छान संवर्धन चाललं आणि संवर्धनाचं काम तर तोडीच नाही. आणि आम्हाला बऱ्यापैकी गड फिरून झालेला आहे.
बट काही ठिकाणं आहेत ती बघूया आपण या अंधारामध्ये पण आपल्याला शूट करायला भेटते का. मल्हारगड हा छोटासा किल्ला असून 30 ते 45 मिनिटात तो पूर्ण पाहता येतो. त्याची बरीचशी तटबंदी आणि बुरुज जीर्ण अवस्थेत आहेत. तर मित्रांनो आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे. खूप थकलो मी अर्धा तास पण नाही फिरलो आपण. सो शेवटच्या टप्प्यात आलो आहे आणि इकडे आपला भगवा जो आहे तो डौलात फडकत आहे. आणि एकंदरीत आता तुम्हीसुद्धा बघितलात हा किल्ला जो आहे उंचावरती बांधण्यात आलेला आहे. आणि इकडनं खरंच म्हणजे व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवायला होत होतं. सो आता मी भगवा दाखवतो आपला झेंडा आणि आजूबाजूचा परिसर आता या वेळेला कसा दिसतोय ते. तर मित्रांनो हा होता आपला मल्हारगड, सोनोरीगड. आणि आपण आपल्या कॅमेऱ्यातनं जेवढं आपल्याला इथली इन्फॉर्मेशन टिपता येते ती आपण टिपून घेतो आहे. आणि हा गड कसा वाटला आणि हा व्लॉग कसा वाटला. गड छोटा होता, त्रिकोणी गड होता आणि आतमध्ये बालेकिल्ला होता, तिथे चौथारा होता. सो खूप छान होता गड. आणि तुम्ही पण या एखादा विकेंड वगैरे धरून आणि इकडे आल्यावरती घाण करू नका. सो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर मग मी असेच उपक्रम तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहीन. सो तुर्तास मी संदीप पवार आपली इथेच रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. जय शिवराय.